जो ज्ञानामृत प्याला जगी अमर होऊन गेला, ज्ञानामृत थोर थोर याजसाठी येरधार, तुकया संत ज्ञानी झाला देहासही उद्धरिला, ऐसे ज्ञानाचे महिमान बंधू सांगतो भगवान, ज्ञानामृत थोर थोर याजसाठी येरधार. प्रकृतस्थळी सेवेकरता निवडलेला परम पूजनीय वेदशास्त्र संपन्न ब्रह्मनिष्ठ संत गुरुवर्य श्री भगवान महाराज यांच्या श्री अभंग गाथेतून ज्ञानाच्या परमोच्च स्थितीला पावलेले जे पुरुष आहेत, अशा महापुरुषाची आज पुण्यतिथी आहे आणि त्या असल्याच महापुरुषाच्या मुखारविंदातून हा अभंग प्रसृत झालेला आहे. वैराग्य मूर्ती गुरुवर्य फुलसिंग महाराज यांची ही पुण्यतिथी आहे. भाद्रपद या भाद्रपद शुद्ध एकादशीचा हा उत्सव गेल्या अनेक वर्षापासून या अंबोळा नगरीमध्ये मोठ्या उल्हासात साजरा होतो. गुरुवर्य पूजनीय श्री भगवान बाबा आणि तुलसिंग बाबा यांचं इथे साहचर्य झालेलं आहे. तुलसिंग महाराजांचं त्यांची इथे पाठ असताना बाबा इथे यायचे. नाही तुलसिंग बाबांनीच बाबांना पदरात घेतलं, सांगितलं चिरंजीव भगवान यास वेदांत शास्त्राचं सर्व तत्व हे आकलन झालेलं आहे असा अभिप्राय आहे गाथेमध्ये, बरं का. तेव्हा विद्वज्जन विजानाती, एका श्रेष्ठ पुरुषानं, एका महापुरुषानं मान्यता देणं हेच यामध्ये सर्व काही आलं. साधू वा देव ह्यामध्ये जर तुलना केली तर केव्हाही संताकडे झुकतं माप जाते. तेव्हा संत श्री तुलसिंग महाराजांनी पूजनीय बाबांना त्या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे. परमेश्वरी सद्गुरू श्री साखळे महाराजांची त्यांनी सेवा केलेली आहे. तात्या महाराजांची सेवा तुलसिंग बाबांनी केली आणि गुरुकृपा प्राप्त असले हे संत आहेत. या जगामध्ये दुर्मिळ गोष्ट जर कोणती असेल तर श्री गुरुची कृपा प्राप्त करून घेणं व गुरुकृपा प्रसाद संपादन करणं, गुरुप्रज्ञा प्रसादाने संपन्न असणं हेच दुर्मिळ आहे. ऐकून पाठ करून वक्तृत्व कला संपादन करून लाखो लोकांना प्रबोधन करणारे लोक जगात असतील, पण वैराग्याच्या गोष्टी ऐकलेल्या गाणी हे सगळं ऐकलं असेल, पण मूर्तिमंत श्रद्धा, मूर्तिमंत ज्ञान, मूर्तिमंत वैराग्य, मूर्तिमंत भक्ती जर पाहिजे असेल तर पूजनीय गुरुवर्य श्री भगवान बाबा, तुलसिंग बाबा आदी करून ही जी
साखरे संप्रदायातली जी मंडळी आहे बरं का, या लोकांकडे हे ज्ञान, यांच्याकडेच ही भक्ती व यांच्याकडेच हे वैराग्य त्या ठिकाणी पाहायला मिळतं. अशा महापुरुषाची पुण्यतिथी पूजनीय भगवान महाराजांच्या संगतीत, त्यांच्या प्रेरणे, बाबांच्या प्रेरणेनं आपण या ठिकाणी करत आहोत. हे आपलं परम भाग्य. विठोबा सेवा असते. त्या अनुषंगानं तुलसिंग बाबांच्या चरणी आपण काय विनंती करावी, काय मागावं? ज्या बोधाला, ज्या अवस्थेला, ज्या स्थितीला ते प्राप्त झाले, ती स्थिती, ती वैराग्य, ते ज्ञान आम्हाला प्राप्त व्हावं. नाही दुष्कर अशा प्रकारचा जो संसार सिंधू आहे, या दुष्कर संसार सागरातून तुम्ही तरुण गेलात, स्वयं तीर्ण परांकारयती, तरले ते तरुण गेले आणि आपल्याला सुद्धा तारून नेण्याची शक्ती त्यांच्यामध्ये आहे. म्हणून त्या ठिकाणी त्यांना विनंती आहे काय, की या भवसागरामध्ये आमची जी नौका एकावे खात आहे, या नौकेचं तुम्ही त्या ठिकाणी रक्षण करा. ज्या वेळेला संत हे आपल्याकडे कृपा दृष्टीने पाहतात, त्यावेळेला त्यांच्या कृपा प्रसादानं या सगळ्या प्रकारच्या ऐहिक पारत्रिक त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी त्या सिद्ध होतात. कृपा दृष्टी न्याहाळली आपुलेपदी, आपुलेपदी म्हणजे ते ज्या अवस्थेत, ज्या स्थितीत, ज्या बोधावर त्या ठिकाणी आरूढ आहेत, त्या स्थितीवर आपल्याला नेण्याकरता त्यांच्या अंगात सांगतात. आपणा सारिखे तात्काळ करतात. म्हणजे आपल्या कृपा दृष्टीनं पाहिलं, नुसतं पाहिलं त्यांनी आपल्याकडे, संतांची दृष्टी, गुरुची दृष्टी, आईची दृष्टी करुणामयी असते. त्यांच्या नजरेत कारुण्य असतं, वात्सल्य असतं, जिव्हाळा असतो, प्रेम असतं. संतांच्या दृष्टीमध्ये वात्सल्य दृष्टी त्याला म्हणतात. करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन, करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन. कारुण्य ही कारुण्य दृष्टी
त्यांच्याकडे आहे. आणि मागायचं काय तर या संसाराचा छेद करणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला द्यावं. संत तुलसिंग महाराजांना या ठिकाणी आपण काय मागायचं? ज्ञान मागायचं, पवित्र ज्ञान मागायचं, शुद्ध अशा प्रकारचं जे ज्ञान आहे ते ज्ञान मागायचं. ज्ञान फार आहे, फार ज्ञान आहे, पण आघवीच त्याने गेली आणि स्वप्नी. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या जीव ब्रह्मैक्य ज्ञानाच्या योगानं गुरु प्रज्ञा प्रसादाने संपन्न असे जे पुरुष आहेत, महापुरुष आहेत, त्यांच्या मुखारविंदातून श्रवण केलेलं जे ज्ञान आहे, या ज्ञानानं कोणतं ज्ञान आहे होते तर अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम्. अविनाशी तत्वाला जे जाणणं आहे, जे मरतही नाही आणि मरू सुद्धा देत नाही. असं काय आहे? स्वतःही मरत नाही आणि मरू सुद्धा देत नाही. स्वतः मरत नाही म्हणजे अयम अच्छेद्या, अयम अदायः, अयम अक्लेद्या, अयम अशोष्यः. नैनम छिन्नन्ति शस्त्राणि, नैनम दहति पावकः, न चैनं क्लेदयत्यापो, न शोषयति मारुतः. गीता सांगते हा प्रभयोदके नाप्लवे, अग्निदाहो न संभवे, एत महाशोषो न प्रभवे मारुताचा. अग्निदाहो न संभवे म्हणजे अग्नी जाळू शकत नाही, शस्त्र पुरू शकत नाही, मनोनी शस्त्राधिकी छेदू न घडे येया. म्हणून अविनाशी. देशे काळे, देशाने काळाने याचा नाश होत नाही असं एकच तत्व आहे, ते म्हणजे परमात्म तत्व. त्याला जे जाणणं आहे त्याचंच नाव ज्ञान. अर्जुना तया नाव ज्ञान, एर प्रपंचते विज्ञान. म्हणून असं जे शुद्ध ज्ञान आहे ते ज्ञान गुरुसिंग बाबांकडे आपल्याला आज मागायचं आहे. या जगामध्ये कर्म आहे, उपासना आहे आणि ज्ञान आहे. वेदांत 3 गोष्टी सांगितल्या. वेदाने 3 गोष्टी सांगितल्या. कर्म इतकं सूक्ष्म आहे. गहनो कर्मणा गतिः. तुम्ही म्हणता सगळं कर्म बरं आहे वा, कर्मासारखं क्लेशकारी काहीच नाही. खरा परमार्थ काय हो? म्हणजे काहीही न करणं हा खरा परमार्थ आहे. हे आहे बरं का, हे आहे आता ज्ञान. ज्ञान किती सूक्ष्म आहे बघा. काहीही न करणं. रमेश महाराज, काहीही न करणं हे आपल्याला जुळते. मग किती सूक्ष्म आहे सांगतो तुम्हाला. काही न करता कोणीच राहू शकत नाही. कर्माचा उतला पुतळा हा. माणूस कर्म केल्याशिवाय राहू शकत. आणि खरं ज्ञान, खरा परमार्थ काय आहे? काहीच न करणं. मग अर्जुन म्हणला मी पण हेच करतो. अर्जुन काय म्हणला? अर्जुन जेव्हा युद्ध करायचं, अर्जुन म्हणला मला हे म्हटलं सगळ्या कर्माची शेवट जिथे होतो, सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. गीता सांगते काय?
म्हणजे या गोष्टी किती बारीक आहेत. मग पुराणातली गोष्ट सांगतो. दक्ष प्रजापतीने यज्ञ केला. त्या यज्ञामध्ये सगळे देव बोलावले, बर, सगळे महानुभाव जे काही सगळे होते आले. आणि यज्ञाचा यजमान कोण होता? दक्ष होता. दक्षाचं आगमन झालं. दक्षाचं आगमन झाल्यानंतर सगळेजण उभे राहिले. सगळेजण उभे राहिले. शिवशंकर बसूनच होते. शिवशंकर बसून होते. दक्षाला राग. नीट ऐका मी काय सांगत आहे. दक्षाला राग आला आणि रागाच्या भरात दक्षानं हजारो शिव्या त्याला शिवशंकराला दिल्या. अधिकारानं तो त्याचा सासरा होता शंकराचा. दक्ष प्रजापती सासरा होता. मग शिवशंकर हे आज परमोच्च स्थितीत होते, भाव समाधीमध्ये होते. त्यांनी कदाचित पाहिलं सुद्धा आणि पाहून नुसतं म्हणून त्याला नमस्कार केला नाही असं नाही. केला होता, याला कळलं नाही, दक्षाला कळलं. मग आपण सुद्धा जर म्हणलं की मी सुद्धा शंकरासारखंच करतो तर काय होते हे सांगतो तुम्हाला. ही सगळ्या गोष्ट त्याच्यासाठी आहे. काय शंकराने शिवशंकराने दक्षाचा त्या ठिकाणी उभं न राहता त्याचा त्या ठिकाणी अवमान झाला. मग आपण जर म्हटलं मी सुद्धा असंच करतो तर बाबा म्हणतात की तुला ते जमणार नाही. काय आता संजू बाबा आले, आमदार आले आले तुम्ही बसूनच राहिले. तुम्ही बसूनच आहे पण तुम्ही उठलेच नाही. उदाहरणार्थ मग ते काय म्हणत, आमच्या सर काय म्हणतील की या लोकांनी माझा नाही हो, आम्ही काहीच केलं नाही, आम्ही काहीच केलं नाही, आम्ही बसून होतो. बाबा म्हणतात न करणं हे सुद्धा करणंच आहे. मी काय सांगत आहे, न करणं सुद्धा करणं घडते. याचा एक कर्माची सूक्ष्म अवस्था आहे. कर्माची किती बारीक बारीक चिंतन आहे कर्मामध्ये. काहीच करत नाही म्हणला तरी सुद्धा ते करणं झालं. काय करणं झालं? उभा राहिला नाही, त्याला हार घातला नाही, मग हा त्याचा अपमान झाला. नाही हो म्हणे आम्ही बसूनच होतो, आम्ही काहीच केलं नाही, आम्ही स्तब्ध होतो. मग स्तब्ध राहणं सुद्धा कोण्या वेळेला कर्मच आहे. म्हणून कर्माची गती अतिशय गहन आहे. कर्माचं तत्व तुम्हा आम्हाला ते आकलन न होण्यासारखं आहे. म्हणून या कर्माच्या कसाट्यातून बाहेर पडण्याकरता आम्हाला ज्ञानाकडे त्या ठिकाणी संत नेत असतात. हे सांगायचं मला विठोबा. कर्माने मोक्ष होतो म्हणणाऱ्यासाठी ही गोष्ट सांगितली की तुम्ही कितीही करा, किती जीव ओतून करा, काही ना काही राहतेच, काही ना काही कमी राहते. आणि कमी राहून केलेलं कर्म विफलतेत जाते, वाया जाते, ते अंगलट येते. म्हणून कर्मात कटकट असते. बाबा नेहमी सांगतात कर्मात कटकट. काय कटकट ती आता सांगितली. अहो मी काहीच केलं नाही, काही केलं नाही, हेच केलं. उपासनेत लटपट आहे. उपासनेमध्ये सुद्धा फार बारकाव आहे, फार बारकाव आहे. तिथे सुद्धा ह्या गोष्टी चालत नाही. उपासनेमध्ये एकाग्र अंतःकरण, एकाग्र चित्त पाहिजे. चित्त नाही नामी Bye.
संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी व्यर्थ. चित्त हे चंचल आहे. चित्त अतिशय चंचल असते. घडी किती घडी. आता कीर्तनातून मन घरी सुद्धा जाऊ शकतं. मग केलेली उपासना अंतःकरणानं जर भगवत ध्यान केलं, भगवंताचं अनुष्ठान केलं तर प्रगटे हृदयची मूर्ती भावशुद्धी देखोनिया. भावशुद्धी म्हणजे अंतःकरण शुद्धी जर असेल तर तुमच्या हृदयामध्ये भगवान प्रगट होतो. अन्यथा नुसताच बसला 6 महिने बसला, दाढी पाताळाला गेली, शेंडी स्वर्गाला गेली, नखाच्या चोंबळी वळल्या, जटाच्या बटा झाल्या आणि मनच स्थिर नसेल तर ती उपासना सार्थक होत नाही. म्हणून उपासनेचं तत्व सुद्धा फार सूक्ष्म आहे, फार सूक्ष्म आहे. म्हणून उपासनेमध्ये लटपट म्हणतात, ज्ञानात आता वटवट, कर्मामध्ये कटकट, उपासनेत लटपट आणि ज्ञानामध्ये ज्ञान झालं की अहंकार होतो, ज्ञान झालं की अभिमान होतो. म्हणून हा ज्ञानाचा अभिमान ज्यानं जाळून टाकला, ज्ञानाचा ज्ञातेपणाचा अभिमान ज्याने त्या ठिकाणी नष्ट केला, अशा महापुरुषाच्या या पुण्यतिथीच्या उत्सवाचं या ठिकाणी आयोजन आहे. ज्ञानाचा अभिमान प्रत्येकालाच होतो, नाही असं नाही. ज्ञातेपणा प्रत्येकाकडेच आहे. घटमहम जानामी हा माईक आहे, हे आंबोडा गाव आहे, हे इथे माणसं बसलेत, कॅमेरा आहे, हे ज्ञान आहे. मग हे ज्ञान कोणाला झालं? मला झालं. अहम जानामी, मला झालं, मी ज्ञाता आहे. ज्ञातेपणाचा अभिमान प्रत्येकाच्या वर आहे, पण अभिमान जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्या अभिमानाने माणसाला वाया जाण्याची दाट शक्यता आहे. अशा प्रकारचा जो ज्ञातेपणाचा जो अभिमान आहे, ज्ञातो ज्ञेया विहीन नुसतेची जे ज्ञान सुखा भरले गगन गाळी वजे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्ञातृत्व, ज्ञातेपणा, ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय, करता, करण, कार्य या सगळ्यावर त्रिपुटी विवर्जित जी स्थिती आहे, ती स्थिती आम्हाला संपादन करायची आहे आणि ते ज्ञान आम्हाला त्या ठिकाणी आपण द्यावं. करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवान, करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवान, दर्द की दवा. हे संसाराचं जे दुःख आहे, या संसार दुःखाचं औषध कोणाकडे असेल तर ते औषध तुलसिंग महाराज वर्य, भगवान महाराज. संत तेच विवेका, गुरु तेच ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की गुरु तेच ज्ञान, ज्ञान हे संसाराचं औषध आहे. संसाराचा नाश करण्याकरता ज्ञान खड्ग माणसाच्या खिशात असलं पाहिजे. खड्ग म्हणजे शस्त्र, प्रत्येकाजवळ हे खड्ग असलं पाहिजे. या ज्ञानरूपी खड्गाच्या साह्यानं असंख्य शस्त्रेण जुडेन शित्वा विडवार.
श्री ज्ञानेश्वर महाराज नाही नाही प्रत्येकाचे गुरु हे ज्ञानाचे गुरु तेच ज्ञान. ज्ञान पाहायचं तर गुरु जवळ ज्ञान आहे, गुरुच्या चरणाजवळ ज्ञान आहे. नाही नाही गुरुच ज्ञानाची मूर्ती आहे. एर माणूस पण दिसायला माणूस आहे, गुरु तेच ज्ञान नाही नाही ते चालते ज्ञानाचे बिंब, दयाचे अवयव ते सुखाचे कुंभ. एर माणूस पण भांब लौकिक भागो. म्हणून गुरुच्या जवळ, गुरुच्या चरणाजवळ बसावं, आपलं डोकं त्यांच्या चरणावर अर्पण करावं आणि त्यांना म्हणावं, काय म्हणावं की मला त्या ठिकाणी हे ज्ञान दृष्टी द्या, मला त्या ठिकाणी ज्ञान द्या, की ज्या ज्ञानाच्या साह्यानं. ज्ञान कोणतं? आधी सांगितलं इथे ज्ञानाला अमृत म्हटलेलं आहे. इथे या अभंगामध्ये ज्ञानाला अमृत म्हटलेलं आहे. अमृत म्हणजे काय हो? अ म्हणजे नाही, मृत म्हणजे मरणे, जे मरत नाही. आधी सांगितलं जे मरतही नाही, मरू देत नाही, मरत नाही आणि मरू देत नाही, त्याचं नाव अमृत. वायाची क्षीराब्धीचा रसू ज्ञानेश्वर महाराज. हे अमृत म्हणजे काय? खरं अमृत आहे का? स्वर्गातलं अमृत नुसतं नाव आहे. काहीचं नाव वाघ, काहीचं नाव वाघमारे. आधी घरात उंदीर निघाला तर भीतो, नाव वाघमारे. कधी नाव वाघ आणि कुत्र भुंकलं तर पळतो. त्याच्या नावाला अर्थ आहे. हे अमृत कसं आहे? कसं आहे सांगतो तुम्हाला. जे काळकुटाचे सहोदर मृत्यू भेने प्याले अमर, असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की काळकूट नावाचं विष समुद्रात निघालं. गोष्ट अशी आहे अमृताची गोष्ट सांगतो, विषयाची नाही सांगत. अमृत कसं निघालं? दुर्वास मुनी, आजच्या पाठातला अभंग बरं का, सकाळी या अभंगावर पाठ झालेला आहे आश्रमात. दुर्वास मुनी, बाबांनी सांगितलेलं सांगतो आता सकाळचं, असे निघाले. त्यांचं नावच दूरवास. दूर म्हणजे त्यांच्यापासून दूर राहायचं वास. कारण त्यांना तुमच्या गोष्टी पटत नव्हत्या. कारण आपल्या करण्यामध्ये काय आहे, तुम्ही कपडे दिले बाबाला, बाबा असे घेतात असे देऊन त्यांना वास येतो त्याचा. कपड्याचा वास येत असतो का? पैशाचा बी वास येतो तुमच्या. पैसे घेत नाहीत बाबा, ती यांच्या हाती देऊन टाकतात. आणि यांच्या हाती दिले का किती झाले? 3000 झाले. मग घेऊन टाका संस्थेला तुमच्या, दिंडीत देऊन टाकतात बाबा पैसे. नीट आहे का? तुमच्या पैशाचा वास येतो, तुमची केलेल्या दानाचा वास येतो. मग केलेल्याचा वास येणार नाही का? साधू संताला आपलं वागणं का पटत नाही? त्याच्यात अहंकार असतो, त्याच्यामध्ये कर्तृत्वाचा अहंकार, फळाची आशा. हे मी दिलं म्हणजे बाबा मला काहीतरी माझ्यावर करतील, काहीतरी म्हणजे संसारातलं काही देतील असं त्यांना वाटते. म्हणून असल्या लोकांचं ते घेत नाही. हा त्यातला अर्थ आहे. विठोबार दुर्वास ऋषी चालल्यानंतर का म्हणे महाराज तेच रागवतात वय. आता दुर्वास ऋषी फार रागीट होते.
कधी कोणावर प्रसन्न झाले नाही, पण त्या इंद्राचं कुणी पण भाग्य उदयाला आलं होतं ते त्याच्यावर प्रसन्न झाले. आणि मंदार वृक्षाची नीट ऐका, स्वर्गामधलं जाऊ मंदार वृक्ष आहे, त्याच्या फुलाची माळ दुर्वास ऋषीच्या गळ्यामध्ये होती, ती त्यांनी गळ्यात होती, हातात होती, ती त्यांनी माळ त्या इंद्राच्या गळ्यात घातली. एवढ्या मोठ्या साधू पुरुषानं इंद्राच्या गळ्यामध्ये सप्तऋषी पैकी एक, नीट ऐका, महर्षय सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तता, सर्गाच्या आरंभी 7 ऋषी आणि 4 मनो निर्माण केले, त्यातले हे दुर्वास ऋषी. मग एवढ्या मोठ्या महापुरुषानं इंद्राच्या गळ्यामध्ये माळ घालावी, आता सांगितल्यासारखं झालं काय? कुमार इंद्राच्या अंगामध्ये संपत्तीचा मध होता, असतो. प्रत्येक माणसाला पैशाचा, तारुण्याचा, रूपाचा लय अभिमान आहे, बर ज्ञानाचा, कलेचा अभिमान असतो. इंद्राला कशाचा अभिमान होता? त्याच्याकडे संपत्ती होती. इंद्र म्हणजे काही साधी गोष्ट नाही. आपण सरपंच कधी झालो तर आपल्याला कोणती गाडी पाहिजे? मग एवढी मोठी गाडी आपल्याला पाहिजे सरपंचाला. तो इंद्र होता माझा, ब्रह्मांडाचा राजा. ब्रह्मांड म्हणजे काही साधी गोष्ट नाही. मग एवढ्या ब्रह्मांडाचा राजा, त्याला अभिमान नसणं, पदाचा अभिमान असतोच. आणि काय झालं त्या ब्रह्म, कशासाठी सांगतो हे तुम्हाला. दुर्वासांनी घातलेली माळ इंद्राने ती हत्तीच्या गळ्यात घातली. इंद्राने ती माळ हत्तीच्या गळ्यात घातली, म्हणजे त्याच्या सोंडेत दिली. हत्तीच तो. हत्तीनं काय केलं? फिरवली आणि पायातळी तुडवली. मग हत्तीनं ती माळ पायातळी तुडवली हे दुर्वासांनी पाहिलं आणि दुर्वासांना राग आला की मी कधी कोणावर प्रसन्न होत नाही आणि याला प्रसन्न झालो, याला माळ घातली आणि या मूर्खानं ती माळ माझी हत्तीच्या गळ्यात दिली. हत्तीनं पायातळी तुडवली, त्याचा अपमान झाला. काय झालं? दुर्वासाला राग आला आणि दुर्वास ऋषीनं सांगितलं, मूर्खा मदोन्मत्त झाला, मग जा तुझी सगळी संपत्ती त्या ठिकाणी समुद्रामध्ये जाऊन पडेल. इंद्राची संपत्ती बुडाली सागरी, इंद्राची संपत्ती बुडाली सागरी. ओ ब्रह्मदंडाहारी कोण आली, कोण आली, ब्रह्मदंडाहारी कोण आली. इंद्राची संपत्ती बुडाली सागरी, इंद्राची संपत्ती बुडाली सागरी. सगळं इंद्राचं ऐश्वर्य समुद्रामध्ये बुडालं. बाबा सांगतात की एकदा अग्नीनं जळालेलं पुन्हा निर्माण होईल, पण साधूच्या शापानं दग्ध झालं ते पुन्हा निर्माण करता येईल. सर्पाचं विष उतरवता येईल, पण महाराजाचा शब्द जर कधी तोंडातून निघला नाही निघला ते घडणार म्हणजे घडणार. मग इंद्राची संपत्ती समुद्रात पडली. हा झाला त्यातला गर्भित. ती संपत्ती काढण्याकरता देव आणि असुरांनी केलं
समुद्र मंथन, या समुद्र मंथनामध्ये पहिले निघलं काळकूट नावाचं विष. कशासाठी सांगतो का की गोष्टीतलं एक एक तात्पर्य घेत चला. आता काळकूट नावाचं विष निघालं. त्या विषात काय भयंकर आग आहे. जे लोक एंड्रिन पितात ते आयुष्यभर बिमारच राहतात, कारण ते त्याच्या शरीरात जात नाही काही सगळं. पण ते विष, ते भयंकर अशा प्रकारचं विष सगळं त्रिभुवन जाळायला लागलं. मग त्रिभुवन जाऊ लागलं. त्या विषाची त्या ठिकाणी निवृत्ती कशानं होईल म्हणजे मग शिवशंकरांनी ते विष त्या ठिकाणी ग्रहण केलं. मग असलं हे भयंकर विष, असलं हे महाअनर्थकारी विष, त्याच्या मागून निघालं अमृत. मध्ये काय काय निघलं ते भागवतात ऐकलं तुम्ही. पण विषाच्या पाठीवर पाय देऊन कोणाचा जन्म झाला? अमृताचा. काळ म्हणजे विषाचा सख्खा भाऊ, निराय का? विषाचा सख्खा भाऊ, सावत्र नाही, चुलत पण नाही. कसा सख्खा? फरक किती असणार आहे? एक काळा आहे, एक थोडासा गोरा आहे. फरक काय? भाऊ त्याचाच आहे. विषाचा परिणाम तात्काळ होतो आणि अमृताचा परिणाम कालांतराने होतो. म्हणजे कसं काय हो? महाराज सांगतात, देहाचे पुरंदर 14 होते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मृत्यू मेने प्याले अमर, मृत्यूच्या भीतीनं इंद्रादिक देवांनी अमृत पिलं रे पिलं. अमर झाले का इंद्र अमर नाही झाला, चंद्र अमर नाही झाला, सगळे मेले. फक्त फरक आहे आपण कमी लवकर मरतो आणि ते थोडं उशिरा मरतो. अमृताचा परिणाम अमर करणे नाही, ते नावाचा अमृत आहे. खरं अमृत कोणतं आहे? ते खरं अमृत हे ज्ञानामृत आहे. या ज्ञानामृतासारखं पवित्र श्रेष्ठ या जगामध्ये दुसरं काहीच नाही. पवित्र ते नाही आणि दुसरे, गीता सांगते की ज्ञानासारखं पवित्र या जगात दुसरं काहीच नाही. ज्ञानच श्रेष्ठ आहे. ज्ञानासारखं पवित्र कसं काय सांगतो? नावानं श्रेष्ठ तर आहे अमृत, तर नावानं श्रेष्ठ सांगतो, तसं परिणामानं सुद्धा श्रेष्ठ आहे. परीक्षिती नावाचा राजा होता. त्याला शाप झाला 7 दिवसात मरणार. मरण्याच्या भीतीनं सगळे उपाय करून पाहिले. एकच उपाय सांगितला की तुला श्रीमद भागवताचं ज्ञान घ्यावं. ज्ञान
श्रीमद भागवताचं ज्ञान तू ग्रहण कर. श्रोता वक्ता दोन्ही हुताती पावन, हे भागवताचं महात्म्य आहे. भागवताचा श्रोता कोण? परीक्षिती राजा, आपल्यासारखा नव्हता. मांजर आली का पळणारे आपले श्रोते. परीक्षिती राजाचा परीक्षा घेतली, परीक्षिती राजाची परीक्षा घेतली शुकाचार्यानं. परीक्षिती राजा काय म्हणतो? जनक राजा असाच होता, त्याचा पाय जळत होता. जनकाचा पाय जळत होता अग्नीच्या कुंडामध्ये. अरे 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 तिकडे गाव पेटलं, गाव पेटलं. सगळे लोक पळाले. जनकाने इकडेही पाहिलं नाही, इकडेही पाहिलं. आपलं घर जळत असेल म्हणून सगळे पळून गेले. जनक राजा उठला नाही. परीक्षिती राजाला सांगितलं, भाऊ 2 दिवस झाले तू काही खाल्लं नाही, पाणी पिऊन घे. तेव्हा परीक्षिती राजा म्हटला, महाराज ज्या पाण्याच्या तहानेनं, म्हणजे ज्या तहानेनं व्याकुळ होऊन मी वेडा झालो, माझं ज्ञान त्या ठिकाणी नष्ट झालं आणि मी मेलेला सर्प शमी ऋषीच्या गळ्यात अडकवला. कशामुळं? तहानेमुळं. नीट आहे का? माणसाची तहान म्हणजे भूक एकदा जागृत झाली की माणसाचं ज्ञान नष्ट होते. काय खावं, कुठलं खावं, कुठलं प्यावं हे कळत नाही. कारण तृष्णा अशी आहे, ही जीव अशी आहे की माणसाला काही खायला लावते, काही. ज्या तहानेनं माझ्या मागे हा अनर्थ लागला, ती तहान माझी वैरी नाही. आता मी पाणी पिणार नाही आणि भाकरे खाणार नाही. नीट आहे का? परीक्षिती नावाचा राजा हा खाण्यापिण्याविषयी काय झाला होता? उदासीन झाला. श्रोता कसा आणि वक्ता तसाच होता. भागवताचा वक्ता कोण आहे? सारखी पूर्ण वैराग्याची, वैराग्याची उपदेची. तर पहिले नाव निघते शुकाचार्याचं. काय वैराग्य होतं महाराज शुकाचार्याचं? एवढं खडतर वैराग्य होतं की त्या वैराग्याचं वर्णन इथे करता येत, शब्दाने करता येत. देवानं त्याची हमी घेतली आणि देवानं शुकाचार्याला जन्माला यायला लावलं. ओ ब्राह्मणाच पोर एक येणाची ध्यान, 12 वर्षे लकालले, मोबाईल तर लय दूर, त्याच्या हातात मोबाईल घेणं म्हणजे लय मोठं करामत करावं लागतं. मग शुकाचार्यानं काय केलं? सगळा संसार सोडून दिला आणि वनाच्या दिशेने निघाले. असे शुकाचार्य भागवताची वाक्य कशासाठी सांगतो नीट आहे का? श्रोता आणि वक्ता दोघही त्या ठिकाणी अधिकारी आहेत. त्या भागवताचं 7 दिवस पर्यंत श्रवण केल्यानंतर परीक्षिती नावाचा जो राजा आहे, तो परीक्षिती नावाचा राजा त्याच्या मनामध्ये
त्याच्या चित्तवृत्तीमध्ये कुठल्या प्रकारचा बोध त्याने त्या ठिकाणी ग्रहण केला हे यातून शिकायचं आहे आपल्याला. ज्ञान काय करते? ज्ञान माणसाला अमर करते. म्हणजे कसं अमर करते ते इथे बघत आहोत. आपल्या सगळ्यांचा निश्चय आहे, मी मरतो, मी मरतो, मी सुखी, मी दुःखी, अहम भोगता, अहम करता. खरं ज्ञान काय? खरं ज्ञान हे आहे, नाहम देहो नेंद्रियाण्यंतरंगो नाहंकार प्राणवर्गो न बुद्धिः दारापत्य क्षेत्रवित्तादि दूर साक्षी नित्य प्रत्यगात्मा शिवोहम. नाहम देहो न इंद्रियानी, मी देह नाही, मी इंद्रिये नाही. मला ताप आला, काय म्हणतो, माझं डोकं दुखते, मला ठेस लागली, जे ठेस लागली अंगठ्याला आपण म्हणतो मला, म्हणजे इंद्रिय मी आहे असं आपल्याला वाटतं. मी देह नाही, मी इंद्रिय नाही. मग या सगळ्याहून जो वेगळा आहे, या सगळ्याहून जो वेगळा आहे असा जो साक्षी स्वरूप आहे, त्या सगळ्यांचं साक्षीत्व करणारा जो आहे, जो नित्य आहे, तो प्रत्येगात्मा, तो मी आहे, अशा प्रकारचं ज्ञान होणं याचं नाव आहे ज्ञान. शुकाचार्याची गोष्ट यासाठी सांगितली की ती पटण्यासारखी आहे. शुकाचार्य परीक्षिती राजा काय म्हटला ऐका. 7 दिवस भागवत झालं, शुकाचार्य निघाल्यानंतर परीक्षिती राजाला थोडंसं वाईट वाटलं. जातो म्हणे मी. रडू लागला शुकाचार्य. परीक्षिती राजा रडू लागला. कारण का रडतो रे? म्हणे महाराज, तुम्ही 7 दिवस इथे होतात, तुमचं आणि आमचं त्या ठिकाणी काय झालं, मनाचं एक नातं तयार झालं. आता तो जो विरह आहे, ते विरहाचं दुःख मला रडवत आहे. शुकाचार्याच्या मनातलं जे परीक्षितीच्या मनातलं ते दुःख सुद्धा शुकाचार्यांनी घालवलं. देहाविषयीचं ममत्व तोडून टाकलं. नीट ऐका, देहाचं ममत्व जोडलं, तसं मनाच्या विषयी, मनामध्ये जे आत्मत्व होते ते सुद्धा मिथ्या अशा स्वरूपाचं आहे. अशा प्रकारचं असंगत्व ज्याच्या अंतःकरणात आहे, तो असंग पुरुष. न करी रे संग, राही रे निश्चळ, लागो निर्मळ ममतेचा, या नावे अद्वैत अभंग तुकोबरायाचा आहे. ज्ञानाची व्याख्या सांगितली. पहिली व्याख्या सांगितली नाहम देहो नेंद्रियाण्यंतरंगो, आणि दुसरी व्याख्या असंगता. न करिले संग, राहिरे निश्चळ, संग सर्वात्मना त्याज्य. सर्वतोपरी संग त्याज्य आहे. आणि हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान शुकाचार्यांनी परीक्षितीला दिलं. आता परीक्षिती काय म्हणतो ऐका. परीक्षिती राजा म्हटला की महाराज, आता तो तक्षक येवो, मला दंश करो, मला त्याचं काही घेणं नाही. खुशाल तक्षक येवो आणि मला डसू दे, मी अमर झालो, मला मरणाची भीती वाटत नाही. आणि परीक्षिती राजानं भाव समाधीमध्ये अशा प्रकारे सगळे इंद्रिय वृत्त्या एकाग्र केल्या आणि समाधी लावली. अभंगाच्या पहिल्या चरणात
परीक्षिती राजा गोडशीतून शास्त्र आहे. नुसतं शास्त्र सांगितलं तर आज झोपायला लागतात. मग गोष्टीतून शास्त्र सांगितलं बाबांनी. काय सांगितलं? परीक्षिती नावाचा राजा काय म्हणतो, तक्षक धसला, तक्षक धसला त्याला, साप धसला बी आणि तो मेला पण त्याच्या मनात काय भावना आहे ही महत्वाची. परीक्षिती राजा काय म्हटला, कुशांत असू दे, मला त्याच्याशी काही घेणं नाही. साधू पुरुषाचं हेच महत्वाचं त्या ठिकाणी आहे. हे मूर्तिमंत ज्ञान आहे. संतांच्या जवळ ज्ञान असं मूर्तिमंत असते. ते चालते ज्ञानाची बिंब का म्हटलं, कारण त्यांच्या जवळ ना राग ना लोभ, कोणाविषयी प्रेमही नाही आणि कोणाचा रागही. कारण त्यांच्या मनामध्ये साम्य बुद्धी निर्माण झालेली असते. खांडावया गाव घाली लावणी दयाने गेली, दोघा एकची सावली रुपे जैसा. ए पाणी पिऊ नको, तू बदमाश आहे. नदी असं म्हणते का वाघाला? वाघाला नदी पाणी पिऊ देत नाही आणि गाईला पाणी पिऊ देते. असं गायीचे तृषा हरू, गाव्या गाविष होनी मारू. हा भेद पाण्याजवळ नसतो. नीट ऐका. निसर्ग आम्हाला काय काय शिकवतो, निसर्ग आम्हाला काय काय शिकवतो आणि आम्ही निसर्गाकडनं काहीच घेत नाही. हे सगळे देवाचे रूप आहे. लोक म्हणतात देव कुठे आहे, देव कुठे आहे? अरे देव तुझ्या समोर आहे. देव गुरुच्या रूपाने आपल्या समोर आहे, पण दिसत नाही. त्याला काय करावं? पाहण्याची दृष्टी आहे, पाहण्याची दृष्टी आहे. गुरुजवळ काय पाहायचं? आपण शोक करतो, गुरु लोक शोक करत नाहीत. मग एक दिवस असा, बाबा काय म्हणतात, एक दिवस असा, जशी परिस्थिती येईल, जशी वेळ येईल, समयासे सादर भावे, समयासे पालखी सुभेदार, कोणे दिवशी पायाचा चाकर,
चालत जावे समयासी सादर व्हावे समयासी सादर व्हावे. आपले बाबाकडे पहा तुम्ही. बाबा कोणत्याही स्थितीत मनाची स्थिरता ढळू देत नाही ढळू देत. चटणी भाकर आवडीनं खातात. तुम्ही लाडू द्या पुरणपोळी द्या ते असेही पाहत नाही तिकडं. कोण दिवस येईल कसा कोण जाणत. महाराजांच्या जीवनामध्ये कोचिंग बाबा असं मी ऐकलं बरं. तुम्ही रागाशी न यावे राग मानू नका. पण महाराजाला शेवटी पोटभर भाकरी सुद्धा मिळाली नाही. पण महाराज रागवले तुमच्यावर. हे भावमयीन असं या ठिकाणी गायन आहे की समाधानाची स्थिती प्रमाणाला अनुरूप त्या ठिकाणी चाल या ठिकाणी लावली महाराजांनी. समाधान कसं असते सांगतो. दादा महाराज होते तात्यांचे गुरुचे गुरु. तात्यांचे गुरु बर का. म्हणजे तुलसिंग बाबा यांच्याकडे होते ते तात्याकडे होते. आणि तात्यांचे गुरु दादा महाराज विनायक नारायण जोशी. त्यांना एकच मुलगी होती. म्हणे दादा माझ्या लग्नात आता तिचे निघाले म्हणे बँड असला पाहिजे. काय म्हणले माझ्या लग्नात बँड असला पाहिजे. मुलींचा हट्ट असतो आणि मुलींचा हट्ट बऱ्यापैकी सगळेच मागतो होता. आता लग्नाची तारीख जवळ आली. सगळे बुकिंग झाली. बँड बुकिंग केलं. बँड बुक केला नाही. लग्नाच्या दिवशी ही नाराजच. पण दादा फार हुशार होते. त्यांनी अशी तिथी काढली लग्नाची की ज्या दिवशी या गल्लीत एक लग्न होतं त्या गल्लीत एक लग्न होतं. पुण्यातली गोष्ट बरं का. पण इकडे बँड वाजत होता
तिकडे सुद्धा बँड वाजत होता. हे मी गोष्ट नंतरच्या आधी सांगतो. अशी तिथी काढली, लग्न लागलं आणि झालं, सगळं झालं आणि ही काही दादांकडे पाहून हसत नाराज होती. म्हणे का ग ताई तू का नाराज आहे? म्हणे काय दादा, तुम्ही माझ्या लग्नात मी एकच गोष्ट मागितली, दुसरं काही मागितलं तुम्हाला? माझ्या लग्नात बँड का नाही लावला? अगं वेडे, दादा काय म्हटले बघा, अगं वेडे, तुझ्या लग्नात एक नाही दोन बँड होते, 3 होते. नीट ऐका. वरात निघाली, पुढच्या लग्नाची वरात पुढे चालू आणि मागच्या लग्नाचं बँड त्यांच्या समोर आणि या दोघांच्या मध्ये आपली वरात होती. म्हणजे तिकडे एक बँड होता, इकडे सुद्धा बँड होता. म्हणजे तुझ्या लग्नात किती बँड होते? 2 होते. एक पुढच्या लग्नाचा, एक मागच्या लग्नाचा वरातीचा आणि मध्ये यांनी घुसवून दिली एक म्हणे कशासाठी सांगतो की तुझ्या लग्नामध्ये 2 बँड होते, तुला नाराज व्हायचं काम नाही. तर नव्हते का? बँड नव्हते का? होते ना. फक्त समजुतीचा फरक आहे. काय फरक आहे की हा बँड त्याच्या लग्नातला आहे, माझी मैत्रीण तिची मैत्रीण असेल, तो बँड तिच्या लग्नाचा आहे आणि माझ्या लग्नात बँडच नाही. दादा म्हणजे अगं वेळे, बँड नव्हता असं नाही, एक नाही 2 बँड होते. फक्त समजुतीचा फरक त्या ठिकाणी समजून घ्यायचा आहे की हा माझाच आहे. काय म्हणजे जशी वेळ येईल त्या वेळेमध्ये समाधानी राहावं. त्यांची तशी स्थिती नव्हती. काय त्यांची स्थिती तशी नव्हती, बँड लावण्या इतकी तेवढी सुपारी नाही देऊ शकले ते. मग त्यांनी समजूत काय केली की हे जे वाजत आहे हे आपल्या लग्नातलं वाद्य आहे, एवढंच समजायचं, दुसरं काय. मी कशासाठी सांगतो की जशी वेळ येईल तसे वागणारे हे महात्मे होते. या महात्म्यांच्या जीवनामध्ये हे मूर्तिमंत ज्ञान आहे. आपल्या मनात भेद आहे आणि त्यांच्या मनातला भेद कधीच निघून गेलेला आहे. ज्ञानाची व्याख्या हे सगळं चालू आहे आपलं. पण हे खरं ज्ञान कोणतं ज्ञान आहे की जीवनात जे तारून नेते, जे ज्ञान माणसाला तारून नेते. गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेनता, पडता रडता घेई उचलोनी कडेवरी. तर गीताई ही माझी माऊली आहे, माझी आई आहे. गीतेत जे ज्ञान आहे हे काय का, ही गीता काय करते तर मला पडता रडता उचलोनी घेई कडेवरी. याचा अर्थ काय हो? गीता सांगते की पडत्या काळामध्ये म्हणजे आपलं मन ज्या वेळेला उदास असेल, शीतोष्णम सुख दुःख दहा, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. हे गीता सांगते काय प्रत्येक गोष्ट कशी वागायची हे गीतेमध्ये आलेले आहे. हे जे ज्ञान आहे हे ज्ञान इतर कुठे मिळत नाही. हे गीतेत आहे, हे गुरुच्या जवळ आहे. ते ज्ञान ग्रहण करायचं आहे. ते ज्ञान ग्रहण करण्याकरता आपल्याला या ठिकाणी ज्यांनी हे ज्ञान ग्रहण केलं ते शरीराने गेले, शरीराने जरी गेले पण ते त्याच्या बोधानं, त्यांच्या स्थितीनं ते आजही समाज मनामध्ये जिवंत आहे. हा त्याचा अर्थ आहे. जगी अमर होऊन गेला. अशा प्रकारचं जे ज्ञान आहे याला अमृत असं म्हटलेलं आहे. ते अमृत कसं आहे तर श्रेष्ठतम अशा स्वरूपाचं आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये ज्ञानामृत
थोर थोर म्हणजे सर्वश्रेष्ठ, एवढं मोठं आहे ज्ञान. ह्यासाठी याचसाठी हेरधार. हेरधार म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, ही हेरधार. याचा अर्थ काय? हे ज्ञान मिळवणं एवढं सोपं नाही. हेरधार शब्दाचा अर्थ हे मिळवण्याकरता जन्म जन्मांतर उलटतात, एका जन्माचं काम नाही. ज्याने या जन्मी वा पूर्वजन्मी निष्काम कर्म केलं, निष्काम उपासना केली आणि केवळ अंतःकरण शुद्धी करता श्री गुरुचरण पुरस्सर होऊन जो श्रवण मनन निधिध्यासन तत्वपदार्थ शोधन करण्याच्या तयारीत आहे, त्या तीव्र जिज्ञासूलाच हे ज्ञान होते. नीट आहे का? विचारसागर ग्रंथातले हे वाक्य आहे. आणि विचारसागर ग्रंथाचे कर्ते स्वामी पंडित निश्चलदास स्वामी काय म्हणतात? तीव्र जिज्ञासु को ही ब्रह्मावबोध होवे है. तीव्र जिज्ञासा ज्याच्या अंतःकरणात आहे त्यालाच ब्रह्मबोध होतो, दुसऱ्याला होत नाही. मग ही जिज्ञासा टिकून राहिली पाहिजे. ही जिज्ञासा टिकून राहण्याकरता काय करावं लागतं? जन्म जन्मांतर उलटतात, एका जन्माचं काम नाही की अंतःकरणाचा अंमळ घालवणं, अंतःकरण शुद्ध करणं एका जन्माचं काम नाही माणूस. निष्काम कर्म करायची तयारी नाही आपली, बर का? मग कसं अंतःकरण शुद्ध होईल? चित्तस्य शुद्धये कर्मे. श्रुती सांगते की चित्त शुद्धी करता कर्म आहे, तीच करायची तयारी नाही आपली. असो काय सांगत होतो? एका जन्माचं काम नाही. ज्या वेळेला नाथ महाराज यांच्याकडे एक सेवेकरी होता, धावतो सांगतो आता. ते सेवेकरी सगळी सेवा करायचं. मग म्हणजे महाराज मला मुक्त करा ना. मला त्याच्या मनात काय भावना निर्माण? ठीक आहे म्हणे, तुला करतो मुक्त. असं कर, उद्या. बरं, असं एक ध्यान ठेव, उद्या येताना एखादी गोष्ट ध्यानात ठेवली. आला, अगदी धावतो सांगतो, आला आणि रस्त्यात त्याला आठवलं, अरे महाराजांनी सांगितलं काय, येता येता ग्लासात दूध आण आणि एखादी गोष्ट ध्यानात ठेवली. खूप पाऊस पडलेला होता आणि त्या पुरात एक नाल्यात तुला खाली एक उंट मरून पडला. हे बरं आहे पण ध्यानात ठेवायला. त्याने ते उंट्याचं वेडं वाकडं रूप त्याच्यात मेमरीत फिट केलं. आला, आलास? हो म्हणे महाराज, बैस, मी येतो स्नान करू. नाथाच्या घरापासून गंगा बऱ्यापैकी अंतरावर आहे म्हणे, बैस. दूध आणलं म्हणे. हो, ते दूध घेतलं आणि त्यांच्या जवळची विभूती त्यात थोडीशी टाकली, अभिमंत्रित करून टाकली. हे दूध प्यायचं, तू झाला मुक्त. बस, हो एवढंच. पण एक गोष्ट ध्यानात ठेव, एक गोष्ट लक्षात घे. पण हे काय? तू जे ध्यानात धरून आला ते ध्यानात न आणता प्यायचं, म्हणजे मुक्त होशील. बाबा म्हणतात तो इमानदार होता, आपल्यासारखा चपातीवर नव्हता. बाबा म्हणतात सगळे परमार्थात पंक्ती पठारच आहेत काय, पण तो काही तसा नव्हता. मग त्याने ते दुधाचा ग्लास असा घेतला. महाराज गेले आंघोळीला, दुधाचा प्याला तोंडापर्यंत नेला आणि एकदम त्याला ते उलट दिसलं. अरे, महाराजांनी काय सांगितलं? जे मनात धरून आला ते न मनात आणता प्यायचं. असं दुधाचा ग्लास तोंडाजवळ नेला की लगेच त्याला त्या उलट्याचा असं खांदा दिसायचा. अरे, पुन्हा 2 मिनिट दुसरं ध्यानात आणायचं. दुधाचा ग्लास डोळ्यासमोर आणला की लगेच त्याला उलट्याचं तोंड दिसायचं. मग
कधी खांदा दिसायचा, कधी पाठीचा भाग दिसायचा, कधी त्याचे गुडघे दिसायचे, कधी पोट दिसायचं. गुडघ्याचं उंटाचं कोणतं चांगलं असतं, उंटाचे सगळे अंग बेडव असतात. ते उंट त्याच्या मनातून काही जायना. 10चे 12 वाजले, महाराज आले, पूजा संध्या करून आले. म्हणे अरे अजून तू इथेच दूध नाही पिला? हो म्हणे महाराज तुम्ही सांगितलं ना, जे ध्यानात घेऊन आला ते ध्यानात न आणता प्यायचं. म्हणे हो म्हणे मी प्यायला घेतलं की मला ते उंटच मी ध्यानात धरून आलो तेच दिसतो. कधी खांदा दिसतो, कधी पाठीचा भाग दिसतो. म्हणे आता मी तुला असं विचारतो की तू ध्यानात धरून किती वेळ झाला? 2 तासापूर्वी. मग 2 तासापूर्वीच ध्यानात धरून आलेला जर तू विसरू शकत नाही तर जन्मजन्मांतरीचे अंतःकरणावर झालेले संस्कार आहेत ते पुसल्याशिवाय तू मुक्त होशील का? जन्मांतरीचे संस्कार झाल्याकरता त्या ठिकाणी फार मोठी त्या ठिकाणी साधना करावी लागते. याचसाठी येर झार विठोबा याचसाठी जप, याचसाठी तप, याचसाठी जप, याचसाठी तप. हो व्यासी ही अमोप ग्रंथ केले, व्यासी ही अमोप ग्रंथ केले. याचसाठी जप, याचसाठी तप, याचसाठी याचसाठी येरधार. कशासाठी? या ज्ञान मिळवण्याकरता. आणि हे ज्ञान ज्याला झालं तो अमर होऊन जातो. कोण आहे हो असा? कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊनी निजधामा गेले. जय देव जय देव जय स्वामी. कया दातारा तुकोबाराय, तुकोबाराय याच देहानं हे ज्ञान संपादन करून अमर झाले. देह वैकुंठाला गेले. हे वेगळं सांगायची गरज आहे? तुका भासला मानवी वेशधारी, परिहारिला विग्रही निर्विकारी. लीला विग्रही पुरुषोत्तम असे ते होते. एका जणांना तुकोबाराला विचारलं, म्हणजे महाराज तुम्ही आहात कोण? तुकाराम महाराजांनी त्याला सांगितलं, मी यातला कोणीच नाही. तुमचे शरीर पंचमहाभूताचं आहे. रक्त मांस मूत रेत यांनी घटित असं सप्त धातूंनी घटित शरीर आपलं आहे. तुकोबाराच्या शरीरामध्ये तुकोबाराने अंग फाडून दाखवलं. सगळा कापूरच होता महाराज. तुकोबाच्या अंगामध्ये सगळा कापूर होता. कापूर. तुमच्या अंगात रक्तही नव्हतं, मांसही नव्हतं, काय. तुकोबाराचं शरीर हे दिव्य अशा स्वरूपाचं होतं. दिव्य वेशधारी, मानवी वेशधारी दिसत होते. तुका भासला. भासला म्हणजे खरं आहे का भासणं? नाही. असे तुकोबाराय त्या ज्ञानामृताच्या साह्यानं अमर होऊन गेले. अमर झाले ते सदैव वैकुंठाला त्या ठिकाणी गेले. एवढं हे ज्ञानाचं महिमान अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकया संत ज्ञानी झाला, देहासाही उद्धरीला, देहासाही उद्धरीला. ज्ञानामृत थोर याचसाठी झाला, ज्ञानामृत थोर हे ज्ञानाचं महिमान शब्दांत वर्णन करण्यासारखं नाही असं पूजनीय गुरुवर्य भगवान बाबा अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात की तुकोबाराय सदैव वैकुंठाला जातात. तुका ब्रह्मज्ञानी, तुका संत ज्ञानेश्वर गाती निरंतर. तुकोबाराय झाले, संत ज्ञानेश्वर झाले. हे या ज्ञानाच्या युगानं कृतागतीला पावले. कृतकृत्य
सत्य झाले, आता पुढती येणे नाही, सरल्या काही जन्माच्या येणे नाही पुढती काही आमासे. हे ज्ञानाचं महिमान बंधू सांगतो भगवान. हाय से ज्ञानाचे महिमा, हाय से ज्ञानाचे महिमा, हाय से ज्ञानाचे महिमा, हाय से ज्ञानाचे महिमा.